ज्या प्रकारे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकारणाची एक शैली, त्यातली जी एक खासियत ओळखली जाते की जात धर्म न पाहता थेट पोटेन्शियल बघणं आणि त्यानुसार संधी देणं, असं असताना भास्कर जाधवांसारख्या ज्येष्ठ नेत्यावर अशा प्रकारची विधानं करण्याची वेळ का येते असं तुम्हाला वाटतं? नाही, शिवसेना हा पक्ष इतर पक्षांपेक्षा प्रचंड वेगळा आहे असं मी कायम म्हणत आलीये. कारण इतर कुठल्याही पक्षामध्ये मागासवर्गीय सेल, अल्पसंख्याक सेल, जातीच्या आधारितचे सेल असतात. मात्र शिवसेना एकमेव पक्ष आहे की जिथे कुठल्याही जातीचा सेल नाही. अ, म म्हणजे अ, मी गेली 3 वर्ष ठीक आहे शिवसेनेत काम करते. मात्र मला शिवसेनेत कधीही चुकूनही कुठल्याही प्रकारे अप्पर कास्ट, लोअर कास्ट किंवा सुपेरिटी कॉम्प्लेक्स ज्याला आपण म्हणतो की त्याचा दंभ असणं किंवा त्याची लाज बाळगणं, असा कुठलाही भाव कुठल्याही कार्यकर्त्यांमध्ये कुठल्याही अर्थाने कधीही दिसला नाही. बरं. इव्हन उमेदवारी देताना सुद्धा बऱ्याचदा मागास प्रवर्गातल्या मतदारसंघांमधून उमेदवारी देताना अमुक एका जातीला उमेदवारी द्यावी, अमुक एकाला देऊ नये असं म्हटलं जातं. पण तो सुद्धा भेदभाव माझ्या पक्षात मला अजिबात दिसला नाही. आमदारकीच्या निवडणुकीलाही नाही आणि खासदारकीच्या निवडणुकीलाही नाही. आता तरी सुद्धा भास्करदादांच्या स्टेटमेंटच्या संदर्भाने जेव्हा हे बोललं जातं, तेव्हा मला जरा आपल्याला थोडंसं विस्तृतपणे सांगितलं पाहिजे, की प्रत्येक मतदारसंघामध्ये कुठलाही पक्ष निवडून येण्यासाठी काही नीती आखत असतो. उदाहरणार्थ जर अमुक एका जातीची लोकसंख्या जर जास्त असेल आणि त्याच जातीचे जर 2 उमेदवार उभे असतील, तर अशा वेळेला इतर जातीचा 3रा उमेदवार उभा राहतो किंवा बऱ्याचदा उभा केला जातो डमी कॅन्डिडेट, की जेणेकरून उरलेल्या जातीच्या मतावर जर निर्णायक मतं ठरत असतील, निर्णायक विजय ठरत असेल, तर त्या मतांचं डिव्हायडेशन कसं केलं जाईल याची स्ट्रॅटेजी आखली जाते आणि ही स्ट्रॅटेजी कदाचित या चर्चेमध्ये कुणी जाहीरपणे मान्य करणार नाही. मात्र ही स्ट्रॅटेजी अगदी सगळीकडे जाणीवपूर्वक राबवली जाते. त्याला कुठलाही पक्ष अपवाद म्हणजे नाही. या